विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्या घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संघटनेच्या वतीने दुपारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे भव्य छात्र गर्जना मोर्चा काढण्यात आला। कोविडमुळे रद्द करण्यात आलेल्या परीक्षेचे शुल्क विद्यार्थ्यांना परत करण्यात यावे, वार्षिक शुल्क भरण्यात 4 टप्पे पाडण्यात यावे, विद्यापीठ परिक्षेत्रामधील प्रत्येक जिल्हा केंद्र व विद्यार्थी तक्रार निवारण केंद्राची स्थापना करण्यात यावी। नमस्कार, मी सौरभ किशोर लांडगे, अमरावती महानगर मंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद। आपल्या सगळ्यांना माहिती आहे जसं कोरोनाचा सुद्धा पिरियड सुरू आहे, प्रत्येकाच्या घरात सध्या आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत। या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये सुद्धा कॉलेजेस सध्या विद्यार्थ्यांना एक साथ सगळी फी भरायला म्हणत आहेत आणि काही ठिकाणी तर कॉलेजमध्ये त्यांच्या ट्युशन फीसच्या शिवाय अजून इतरत्र वेगळी फीस घेतली जाते। हा विद्यार्थ्यांवर खूप जास्त आर्थिक हल्ला होणार आहे, विद्यार्थ्यांना आर्थिक खूप याच्यामुळे गळचेपी होत आहे। त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरण्यात किमान 4 टप्पे देण्यात यावे। जे ट्युशन फीज आहे ती सोडून ती वगळता अन्य सगळं शुल्क, जसं पार्किंग शुल्क असेल, कम्प्युटर लॅबचं शुल्क असेल, अशा सगळे शुल्क विद्यापीठांनी रद्द करण्यात यावे। अशा विविध मागण्यांना घेऊन आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे हा मोर्चा काढण्यात आला आहे। महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेशचा कोटा 20% वाढवण्यात यावा, कमवा आणि शिका योजना प्रत्येक महाविद्यालय स्तरावर सुरुवात करण्यात यावी, अशा 24 मागण्या घेऊन विद्यापीठ समोर आंदोलन करण्यात आलं। राज्य सरकार विरोधात प्रचंड नारे देऊन राज्य शिक्षण मंत्र्यांना राजीनामा देण्याबाबतचे नारे सुद्धा देण्यात आले। नमस्कार, रवी रमेश लांडगे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विदर्भ प्रदेश मंत्री। आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठावर 5ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा एक मोर्चा काढण्यात आला आहे। कारण की आज जर परिस्थिती बघितली तर कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात जो काही शेतकऱ्यांचा मुलगा आहे, जो मजदूरांचा मुलगा आहे, असे सगळे मुलं, अशा कॅटेगरीचे सगळे विद्यार्थी आपल्या विभागामध्ये शिकणारे आहेत। परंतु आज जर बघितलं तर फर्स्ट इयर सेकंड इयरच्या परीक्षा झालेल्या नाही, मग त्याचं परीक्षा शुल्क कुठे गेलं? आज जर बघितलं तर प्रोफेशनल कॉलेजेसची मोठ्या प्रमाणात फी आहे, 80-90 हजार रुपये। ते फीज एकट्या कशा काय पडेल? तर त्याचे 4 टप्पे देण्यात यावे। ज्या परीक्षा झाल्या नाही त्याचं परीक्षा शुल्क कुठे गेलं ते परीक्षा शुल्क परत देण्यात यावं। त्याचप्रकारे आज कॉलेजेस चालू झाले नाही, कॉलेजेस जर चालू झालेले नसतील मग ते तुम्ही लायब्ररी शुल्क, कॅम्प्युटर शुल्क किंवा सायकल स्टँड शुल्क, जे अतिरिक्त शुल्क आहे ते कशासाठी घेत आहे? ते अतिरिक्त शुल्क माफ करावं आणि अशाच प्रकारे अनेक म्हणजे PhDसाठी वेगवेगळ्या प्रकारे फेलोशिप देण्यात यावा, आदर्श विद्यार्थी पुरस्कार देण्यात यावा। जे विद्यार्थी कल्याण मंडळ आहे, जे विद्यार्थी कल्याण मंडळ विद्यार्थ्यांसाठी काम करतं, त्याच्यामार्फत विद्यापीठाअंतर्गत कुठली योजना चालवली जाते? लॉंग डिस्टन्स एज्युकेशन जे आहे त्याच्या अंतर्गत कोर्सेस कुठल्या प्रकारचे घेतले जातात? आज वेगवेगळ्या प्रकारचे अध्यासन केंद्र आहे, पण त्या अध्यासन केंद्रांचा विद्यार्थ्यांसाठी उपयोग काय? एक भोंगळा कारभार या विद्यापीठामध्ये चालू आहे। या सगळ्यासाठी व जे काही आपलं राज्य सरकार आहे, राज्य सरकार पूर्णपणे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करत आणि एक प्रकारे तो परीक्षेचा विषय असो, तो रिव्हॅल्युएशनचा विषय असो, शुल्क माफ करण्याचा विषय असो, या सगळ्याकडे हे राज्य सरकार दुर्लक्ष देत आहे। धुळ्याची जर घटना जर बघितली आपण तर काही विद्यार्थी पालकमंत्र्यांना निवेदन द्यायला जातात, त्यावेळेस ते पोलिसांमार्फत त्यांच्यावर मारहाण केली जाते। अशा प्रकारचं आंधळा आणि सरकारला आणि विद्यापीठ प्रशासनाला जागृत करण्यासाठी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचा हा मोर्चा आहे। या ठिकाणी QRT पथक, फेजरपुरा पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना विद्यापीठ प्रवेशद्वार जवळ 1 तास रोखून धरले, तरी मात्र सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड नारे देत या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले। 1 तासाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर, कुलसचिव राजेश जयपूरकर स्वतः प्रवेशद्वार जवळ येऊन 5 पदाधिकाऱ्यांना आत येऊन चर्चा करण्यासाठी बोलविले। कुलगुरू चांदेकर यांच्या दालनात चर्चा करून काही मागण्या पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या मोर्चामध्ये विदर्भ प्रदेश मंत्री रवी दांडगे, अमरावती महामंत्री सौरभ लांडगे, यवतमाळ जिल्हा संयोजक अक्षय अस्वार, खामगाव जिल्हा संयोजक विष्णू काळे, वाशिम येथून यशवंत काळे, बुलढाणाचे नंदेश्वर चोपडे, पुसद येथून धीरज शिंदे, अमरावती जिल्हा संयोजक चेतन खडसे, अकोला महामंत्री अभिषेक देवर यांच्यासह 5 जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।